आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय एकाच भांड्यामध्ये राजमा, म्हणजेच वन पॉट राजमा रेसिपी आज आपण बघणार आहोत। खूप छान ही भाजी होते। राजमा चावल सर्वांचाच आवडता आहे। ही राजमाची भाजी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चपातीसोबत, नान, रोटी, फुलके आणि राईस सोबत खाऊ शकता। एकदम बेस्ट रेसिपी म्हटलं तरी चालेल। बेस्ट राजमा भाजी आज आपण बघतोय। तर आजची भाजी आपण बनवतोय कुकरमध्ये। 3 चमचे तेल तापलं की त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घालतोय। खडे मसाल्यांमध्ये एक छोटी वेलची आणि एक मोठी वेलची, एक स्टार फूल आणि एक तेजपत्ता आपण घातला। ते मसाले 20-30 सेकंद मंद आचेवरती आपण तेलामध्ये परतून घेतले। त्याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून तो परतून घ्यायचा आहे। आपण एका भांड्यामध्ये वाटण बनवतो। त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट वापरण्याऐवजी आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे। सोबत 2 हिरव्या मिरच्या देखील फिरवून घेतलेल्या आहेत। आता हे वाटण आपण या कांद्यासोबत मंद आचेवरती परतून घेणार आहोत। आता कांदा चांगला परतत आलेला आहे आणि जे खडे मसाले आपण घातले होते त्याचा फ्लेवर देखील याच्यामध्ये उतरलेला आहे। आता आपण हे काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत। स्टार फूल, एक छोटी वेलची, एक मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा तो आपण वाटणार आहोत। तेजपत्ता आपण नंतर भाजीतून काढू शकतो म्हणून तो मी तसंच ठेवलेला आहे। हे आहे दालचिनीचा तुकडा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना मी त्याच्यासोबत एक मध्यम आकाराचा कांदा देखील फिरवून घेतली, पाणी न घालता। म्हणजेच आपण वाटणामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून तो फोडणीमध्ये परतून घेतला। सोबत खडे मसाले परतून घेतले आणि आता एक कांदा त्याच परतलेल्या खडे मसाल्यासोबत वाटून घेतलेला आहे आणि हे वाटण चांगलं परतून घेऊयात। आता वाटण आणि कांदा चांगला परतला गेला त्याच्यानंतर 1 चमचाभर कसुरी मेथी मी याच्यामध्ये घातली। आता मसाल्याच्या डब्यांमधून आपण एक अर्धा छोटा चमचा हळद घालूयात। हळद मी थोडी जास्त घातलेली तुम्हाला दिसत असेल, पण ही घरीच बनवलेली हळद आहे, केमिकल विरहित। आणि लाल तिखट मी 1.5 चमचा इथे घातलेला आहे। जिरे आपण फोडणीमध्ये घातली नाही म्हणून मी इथे जिरी पावडर घातलेली आहे। भाजलेली जिरी पावडर 1 छोटा चमचा आणि 2 चमचे धना पावडर घातलेली आहे। आता हे सगळे पावडर मसाले या फोडणीमध्ये आपण मिक्स करूयात। फोडणी कोरडी झालेली आहे म्हणून आता हे मिक्स करूयात आणि आपण 3 मध्यम आकाराचे एकदम लालसर असे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत, म्हणजे टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। ती आता याच्यामध्ये घालून घेऊयात। आता टोमॅटोची प्युरी घालून घेतली, टोमॅटो घातले म्हणजे ते पटकन शिजण्यासाठी आपण मीठ देखील घालून घेऊयात। या फोडणीचा विचार करूनच तेवढं मीठ घातलं। आता सगळा मसाला चांगला मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवूनच ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे। अर्ध्या मिनिटाने मी चेक केलं की फोडणी कोरडी वाटते म्हणून मी जो आपलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी घालून मिसळून घालून घेतलं। आता हा आहे राजमा जो आपण रात्रभर भिजत ठेवला होता, जो चांगला फुलून दुप्पट झालेला आहे। तर आपली फोडणी मस्त तयार झालेली आहे। तेल सुटेपर्यंत फोडणी चांगली परतून घेतलेली आहे। कांदा टोमॅटो चांगलं शिजलेला आहे। आता याच्यावरती आपण रात्रभर भिजवलेला राजमा आहे तो घालून घेतोय। राजमा घालून घेतल्यानंतर त्याच्यापुरतं मीठ आपल्याला घालायचं आहे। आता पूर्ण भाजीचा विचार करून आपण मीठ घालतोय। अगोदरही आपण टोमॅटोवरती मीठ घातलेलं होतं, जी टोमॅटो प्युरी आपण केली त्याच्यावरती। याचा विचार करूनच आपण पूर्ण भाजीचा विचार करून आता मीठ घालून दिलेलं आहे। आता मीठ घातल्यानंतर भाजीला चांगलं मिक्स करायचं आहे। हा जो राजमा आहे तो या मसाल्यामध्ये त्याचा चांगला फ्लेवर उतरला पाहिजे मसाल्याचा त्याच्यामध्ये, आणि झाकण ठेवलं। बाजूला पाणी आपण गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता पाणी तापेपर्यंत मस्त राजमा याच्यामध्ये मसाल्यामध्ये
छान असा कोट झालेला आहे आणि मसाल्याचा फ्लेवर देखील त्याच्यामध्ये गेला असेल थोडाफार. चला, पाणी मस्त गरम झालेलं आहे. आता 3 ग्लास पाणी, कडकडीत उकळलेलं पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता भाजीला मिक्स करायचं आहे एकदा. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इथे 4 ग्लास पाणी घालू शकता. आता मी झाकण लावून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण इथे 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत मोठ्या गॅसवरती. मोठ्या गॅसवरती 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर तसाच मनाने थंड होऊ द्यायचा आहे 4 शिट्ट्यांमध्ये. आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण झाकण खोलतोय तर तुम्ही बघू शकताय अशी आपली राजमाची भाजी मस्त अशी दिसायला एकदम टेम्पटिंग दिसते ना छान. आणि खूप ग्रेव्ही देखील नाही आणि खूप सुकी देखील नाही, अशी आपली एकदम परफेक्ट अशी ऑफिस डब्यासाठी भाजी तयार झालेली आहे. याच्यासोबत तुम्ही रोटी, चपाती, नान आणि राईस तर खाऊच शकता. आणि तुम्ही बघू शकता राजमा देखील मस्त असा शिजलेला आहे, एकदम पुरणासारखा मऊसूत. आता आपण काही खडे मसाले घातले होते, गरम मसाला घातला नव्हता तर थोडासा गरम मसाला आपण इथे घातलेला आहे. शेवटी भाजी झालेली आहे. आपला गॅस बंद आहे, कुकर थंड झालेला आहे. कोथिंबीर घालून घ्यायची आणि भाजीला मिक्स करायचं आहे. तर आता कोथिंबीर इथे मला थोडीशी कमी वाटते म्हणून मी अजून त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे. तर अजून थोडीशी कोथिंबीर घालून मी भाजीला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं. कोथिंबीर घातल्यानंतर ती भाजीमध्ये लगेचच मिक्स करून घ्यायची म्हणजे ती कोथिंबीर काळी पडत नाही. आणि गरम मसाला शेवटी घातला तर भाजी जास्त चविष्ट होते. आणि जे खडे मसाले आपण तेलामध्ये घातले होते ते देखील आपण नंतर वाटून घातलेले आहे. मस्त अशी एकदम असं वाटत असेल की फूड कलर घातलेला आहे, पण जे टोमॅटो आहेत आणि जे वाटण आपण छान असं परतून घेतलं होतं त्याच्यामुळे असा मस्त लाल कलर आलेला आहे. छान अशी टेस्टी भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.